आपण ऐकत आहोत भयकथा. रात वाडी. भाकरीचा शेवटचा घास घशाखाली उतरवताना माधवला एक विचित्र शांतता जाणवली. रात्रीचा तो थरकाप, दारावरची ती खटखट, फळ्यावर आपोआप उमटणारी अक्षरे, हे सगळं कमळीच्या येण्याने आणि तिने आणलेल्या अन्नाने जणू हवेत विरून गेलं होतं. बाकड्यावर ठेवलेल्या त्या पितळी कंदिलाची मंद ज्योत थरथरत होती. माधवने पाण्याची बाटली खाली ठेवली आणि त्या कंदिलाकडे पाहिले. कंदिलाचा साचा अतिशय जुनाट, काळवंडलेला आणि कुठल्या तरी जुन्या काळातला वाटत होता. सकाळी भांडी न्यायला येईल म्हणाली ना, माधव पुटपुटला. दिवसभराचा प्रवास, मानसिक ताण आणि पोटात अन्न गेल्यामुळे माधवची पापणी जड झाली. वर्गाच्या कोपऱ्यात अंथरलेल्या पांघरुणावर तो आडवा झाला आणि काही मिनिटातच त्याला गाढ झोप लागली. पहाटेच्या सुमाराला लांबून एका कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज माधवच्या कानावर पडला. पावसाचा जोर आता पार ओसरला होता. कौलांच्या फटीमधून सकाळची पिवळसर कोवळी किरणं वर्गाच्या आत येऊन पडत होती. माधवचे डोळे खाडकन उघडले. त्याने लगेच घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे 7:30 वाजले होते. अरे बापरे, एवढा उशीर? माधव दचकून उठून बसला. त्याला आठवलं, कमळी सकाळी भांडी न्यायला येणार होती. त्याने वर्गात चौफेर नजर फिरवली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. वर्गातील दृश्य काल रात्रीपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. काल रात्री ज्या बाकड्यावर कमळीने कंदील आणि जेवणाची थाळी ठेवली होती, तिथे कसलाही कंदील नव्हता ना थाळी होती. आपण उठायच्या आधीच कमळी येऊन ताट आणि कंदील घेऊन गेली वाटतं, माधव स्वतःशीच पुटपुटला. त्याच्या मनात काल रात्रीच्या जेवणाने एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली होती. तो भयपट, कदाचित थकवा आणि भुकेमुळे आपल्याला झालेला भ्रम असावा, असे समजून त्याने स्वतःच्या मनाची समजूत घातली. त्याने पटकन तोंडावर पाणी मारलं, बॅग आवरली आणि कपडे नीट केले. आजचा त्याचा मुख्य उद्देश ठरलेला होता. गावात जायचं, तिथल्या सरपंचांना भेटायचं आणि गावकऱ्यांशी चर्चा करून मुलांना पुन्हा शाळेत पाठवण्यासाठी त्यांचे प्रबोधन करायचं. पण जसा तो जुन्या शाळेच्या गंजलेल्या दारातून बाहेर पडला, तसा आभाळात एक भयंकर बदल झाला. काही वेळापूर्वीच पडणारी कोवळी किरणे अचानक कुठेतरी गायब झाली. आभाळात एकाकी काळेकुट्ट ढग जमा झाले. जणू काही सकाळचे 7:30 वाजले नसून पुन्हा संध्याकाळची किर्र काळोखी वेळ आली होती. वाऱ्याचा एक थंड आणि वेगवान झोत टेकडीवरून खाली वाहू लागला. झाडांची वाळलेली पानं हवेत गिरक्या घेऊ लागली. वातावरण क्षणात इतकं झाकाळून आलं की पुन्हा पाऊस कोसळणार अशी स्पष्ट चिन्ह दिसू लागली. माधवने आपल्या अंगावरची जॅकेट घट्ट सावरली आणि जलद पावलांनी टेकडीवरून खाली गावाच्या दिशेने उतरू लागला. गावात पाऊल ठेवताच माधवला पुन्हा काल रात्रीसारखीच भयान शांतता जाणवली. रस्त्याच्या दुतर्फा असलेली 5-6 कौलारू घरं तशीच गप्पगार उभी होती. सगळ्या घरांची लाकडी दारं घट्ट बंद, खिडक्यावर ठोकलेल्या पाट्या तशाच. सकाळचे 8 वाजत आले तरी ना कुठे चुलीचा धूर येत होता, ना कसला लहान मुलांचा रडण्याचा आवाज, ना कुठल्या जनावरांचे ओरडणे. काय विचित्र गाव आहे हे! एवढ्या सकाळी सगळे लोक कुठे गेले असतील? सगळ्यांची दारं बंदच का आहेत? माधव आश्चर्यचकित होऊन स्वतःशीच बडबडला. त्याने एका घराच्या दारावर जोरात थाप मारली. कोणी आहे का घरात? अहो, जरा दार उघडा. आत काहीच हालचाल झाली नाही, फक्त शांतता. माधवने अजून एका घराचं दार ठोठावलं. तिथेही तेच मढ्यासारखं मौन. शेवटी गल्लीच्या शेवटी त्याला एक खूप मोठा जुनाट लाकडी वाडा दिसला. तो वाडा सरपंचाचा असावा असा अंदाज लावून माधव त्या वाड्याच्या मोठ्या लाकडी दारापाशी गेला. वाड्याचे भले मोठे दरवाजे अर्धे उघडे होते. दारावर पितळी कड्या
आणि भव्य कोरीव काम केलेले होते. माधवने दारातून आत डोकावलं आणि हाक मारली. सरपंच साहेब, सरपंच साहेब आहे का घरात? मी नवीन मास्तर आलोय. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. माधव भीतच त्या वाड्याच्या अथांग प्रांगणात आत गेला. वाडा आतून भयंकर मोठा होता. भक्कम लाकडी खांब, वरती दुमजली सज्जा आणि मध्यभागी मोठे चौक. पण संपूर्ण वाड्यात इतकी भयानक अभद्र शांतता पसरली होती की स्वतःच्या पावलांचा आवाजही तिथं ढोलासारखा गुंजत होता. जणू त्या एवढ्या मोठ्या वाड्यात माणसाचा अजिबात वावर नव्हता, कसलाही जिवंतपणा नव्हता. माधव दिवाणखान्याच्या दिशेने पुढे सरकला. तिथे एका मोठ्या नक्षीदार लाकडी पाटावर एक धिप्पाड देहाचा म्हातारा माणूस बसलेला होता. अंगात पांढरा सदरा, डोक्याला लाल रंगाचा भव्य फेटा, हातात एक जुनी पितळी मुठीची काठी आणि अंगावर भरजरी शाल. तोच या गावाचा सरपंच होता. पण त्या सरपंचाच्या चेहऱ्यावर जराही जिवंतपणा नव्हता. डोळे पार आत गेलेले, त्वचा सुकून काळी पडलेली आणि चेहऱ्यावर एक अमानुष थंड शांतता. राम राम सरपंच साहेब. माधवने पुढे होऊन हात जोडले. सरपंचाने मान हळूच वर केली. त्याचा मान मोडल्यासारखा कडक असा एक सुका आवाज आला. त्याने आपल्या खोल डोळ्यांनी माधवकडे निरखून पाहिलं. त्याचा चेहरा अगदी लाकडासारखा भावहीन होता. मास्तर. सरपंचाचा आवाज कुठल्या तरी विहिरीतून आल्यासारखा गच्चनी घोगरा वाटला. आलात तर? हो सरपंच साहेब, मी कालच रात्री आलो. टेकडीवरच्या शाळेत थांबलो होतो. आज सकाळी गावकऱ्यांना भेटायचं होतं. गावात एकही माणूस दिसत नाहीये. दार बंद आहेत आणि मुलं शाळेत का येत नाहीत? मला शाळा व्यवस्थित सुरू करायची आहे. माधव एकाच श्वासात सगळं बोलून गेला. सरपंचाच्या तोंडावर एक अत्यंत भयानक आणि गूढ हसू उमटलं. ते हसू पाहून माधवच्या पाठीतून भीतीची एक थंड शिडशिडी धावली. सरपंचाने हातातली काठी जमिनीवर हळूच टेकली. मास्तर, हे रातवाडी गाव आहे. इथं नियम आमचेच चालतात. इथली पोरं कुठे जात नाहीत. ती इथंच असतात. शाळेची वाट बघतात. सरपंच सावकाश उच्चार करत होता. मग ती शाळेत का येत नाहीत? तुम्ही गावकऱ्यांना सांगा ना. मी रोज वेळेच्या वेळी शाळा घेईन. माधवने आग्रहाने विचारलं. सरपंच पाटावरून हळूच उठून उभा राहिला. त्याचा प्रचंड देह आणि त्याची ती सावली वाड्याच्या भिंतीवर राक्षसासारखी पसरली. तो माधवच्या अगदी जवळ आला. त्याच्या शरीरातून कसला तरी जुनाट, काळा आणि कुजलेला दुर्गंध येत होता. अगदी काल रात्रीच्या पावसाच्या पाण्यात कुजलेल्या पानांसारखा. सरपंचाने आपला बर्फासारखा थंड हात माधवच्या खांद्यावर ठेवला. त्या स्पर्शाने माधवचा अख्खा देह शहारला. सरपंचाचे डोळे एकदम स्थिर झाले. तो अत्यंत धीर, गंभीर आणि भयावह आवाजात म्हणाला, मास्तर, आलाच आहात? आता तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही. ते वाक्य ऐकून माधवच्या छातीत धडधड वाढली. त्याला त्या बोलण्याचा काहीच अर्थ कळेना. म्हणजे मला जाऊ देणार नाही म्हणजे? काय बोलताय तुम्ही सरपंच साहेब? माधव बावरून मागे सरकला. मला शाळा चालवायची आहे. मला काम करायचं आहे. जाऊ देणार नाही म्हणजे काय? मास्तर, आता तुम्ही कुठेही जायचं नाही. इथंच राहायचं. या वाड्यात तुमची सोय करतो. आणि पोरांचंच म्हणत असाल तर पोरं उद्यापासून शाळेत येत्याल. त्याची काय बी चिंता करू नका. सरपंच विचित्र हसत माधवकडे पाहत होते. माधवला वाटले सरपंच खूप चांगले आहे. तो उगाच काहीतरी भलताच विचार करत होता. काय होईल माधव सोबत?
वाड्यात राहायला परवानगी दिल्यानंतर त्याच्यासोबत काय होणार आहे आणि सरपंच खरंच गावचे सरपंच आहेत